आठवड्यातून एकदा जे जात होते तुम्ही दर्शनाला तो प्रसंग सांगा. हां, तर मी असाच उन्हाळ्याचे दिवस होते. शाळेतून मास्तरची सायकल घेतली आणि आम्ही त्या सायकलवर बसून मी एकटाच म्हटलं चला भाऊ घरी बसून काय करायचं, बाबाजीच्या दर्शन घेऊन येऊन जाऊ. तोपर्यंत उन्हाळ्याचे दिवस असताना काही नदीला पुरी नस कोणाला वाटत नव्हतं. आता चाराने खिशात सायकलचं भाडं आणि समजा जाणे नेणे. तर आम्ही त्या ह्याच्या भोई असते, भोई असतं डांगर वगैरे, त्याच्यापाशी सायकल ठेवून नेली. ह्याच्यात नदीच्या काठावर ते नेहमीचा धंदा होता त्याच्यावर डांगराच्या वाड्याकडे. झालं मग आता कसं करावं, तर नदीला आला पूर, म्हणजे त्याच्या अगोदरच पूर चालू होता. मग मी त्या बाबाजीला विचारलं, म्हटलं बाबाजी आता हे आम्ही कसं जावं म्हटलं याच्यातून पूर, तर नाही म्हणे अचानक पूर आला म्हणे. मग कसं करावं म्हणजे डोंगा लागते म्हणे आता, त्याच्यात तुम्ही बसून चालले जा. मग भोयाईनं लावला तिथे डोंगा लावला ना. मग ते कुठचा तरी बाजार होता, मला तिथचाच टाकडखेडचा बाजार होता. मग त्या डोंग्यात भरले लोक भरले त्यानं बाजाराचे. आम्ही बसून गेलो. तो डोंगा अर्ध्या मधात गेल्यावर ॲटोमॅटिक डुबला. त्यातले काही लोकांचे गमी लोक गेले, काही लोक वाहत गेले. पण मला असं बरं वाटलं की बरं झालं म्हटलं डुबल. मी इतक्या जोरानं त्याच्यातून उठलो आणि किनाऱ्यावर पळालो, म्हणजे थोडं थोडं पोहत. हो, पण म्हणजे कंबरभरच पाणी होतं, कंबरापेक्षा जास्त ओढ होती त्याला. म्हटलं बरं झालं 4 तरी वाचून जाते, या हिशोबाने मी तीरावर चाललं गेलो पळत. म्हटलं आता कोणाला काही पैसे द्या नाही लागत. आणि मग तसंच मग ओले कपडे सहित गेलो बाबाजीपाशी. तर बाबाजी ग्राउंडवर बसलेच होते. बाबाजीनं सर्व झाल्यावर मग पाहायला लागायला गेलं. बाबाजीनं का रे तुला काय काम असते ते म्हणे, लायना माझ्या सांग नेहमी 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 येतो, मरता मरता वाचला म्हटले, डुबला चालले का म्हणे. आणि त्या खिशात 4 आणे साहेब आता जास्त कसा म्हणे गावले. म्हटलं बाबाजी कसं करावं म्हटलं, चिन गमत ना बाबाजी. म्हटलं तुमची भेट घेतल्याशिवाय. बरं जायले का आता म्हणे पैदल जाय. अरे तू म्हणे आता नदीतून पैदल जाय म्हणे. बरं म्हटलं बाबाजी कसं, नदीला पूर आहे ना. नाही करायला ना जातं ना मग पैदल. हो म्हणे जाय पैदल म्हणे. मग बाबाजीचं दर्शन घेतलं. मग ते सायकल आलो मग पैदलची तुरी नदीपर्यंत. तर मग लोक त्या नदीतून पैदल अपडाऊन चालू झालं होतं लोकांचं. बरं हो, बरं म्हटलं हे तर खूपच झालं की. तर ते चाराने ती तुरी नेलेली 4 आणे घरी वापस आली. त्या बाबाजीचं महत्त्व समजायला पाहिजे. काहीच्यापाहिजे खिशात 1 रुपया नाही आणि नेहमी येते बा. तर तिथं म्हणण्यास तात्पर्य होतं. हां, असं म्हणायचं होतं त्यांना. तर म्हटलं माझी 4 आणे घरापर्यंत परत आले म्हणजे बाबाजीची केवढी मोठी कमाल झाली. वाचवले त्या काळामध्ये. हा, म्हणून असं बाबाजीचं खूप महात्म्य होतं. कोणत्याही गोष्टीत बाबाजीचं बोल एकदम सत्य होते. बाबाजी कोणाला जर 2 शिवा देते, बाबाजी कमरेच्या खाली जास्त बोलत होते त्यावेळेस. त्याच्यातूनही प्रसाद भेटे. ठोस त्यांचाच प्रसाद होता. ते काही बोलले तरी त्याच्यावर त्या बाबाच्या याच्यावर काही माइंड नाही करते. आणि बाबाजी त्याचं दुसऱ्या फेरात विश्लेषण नाही करून दे, का रे म्हणे झालेलं का त्या मनाचं, असे बोले बाबाजी. अंतर्ज्ञानी संत होतेच ना, अंतर्ज्ञानीच होते ना. आणि अजूनही साक्षात्कार घडत आहेत लोकांना. अजून हा ना आहे ना, सत्यच म्हणजे जसं गजानन महाराज धरा, त्या शिर्डीचे साईबाबा धरा, का लायनोजी महाराज टाकडखेडचे, हे एकच मूर्ती आहे पूर्ण कंप्लीट. तुमचं काय वय झालं दाजी आता माझं वय झालं 77 चालू झालं. हां, आणि हे घटना आहे 66-67च्या याच्यातली, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरच्या घटना या. हो. तर सर्व लहानू भक्तांना तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो संस्थांबद्दल की अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना संस्थांच्या आहेतच. अनेक लहानू सेवकांनी त्या योजनांना भरभरून प्रतिसादसुद्धा दिला. त्याच पद्धतीचं एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे संस्थांचा, लहानू प्रसादालय. तर लहानू प्रसादालयाकरता सुद्धा सर्व लहानू भक्तांनी फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण त्या कार्याकरता सुद्धा हातभार लावावा, अशी एक विनंती तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना मी याद्वारे करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा फार फार आभारी आहे. जय गुरु. जय गुरु. जय लहानू. जय लहानू महाराज की जय.